तर मित्रांनो, देशातील तरुण आणि विद्यार्थी हे काय करू शकतात हे तुम्ही आज बांगलादेशकडे पाहून शिकू शकता। बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून भारतात यावं लागलं। या आंदोलनाचं महत्त्वाचं कारण आहे सरकारी नोकरीमध्ये आरक्षण। 1971 साली बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र होऊन एक नवीन देश बनला आणि नुकताच या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीमध्ये 30% आरक्षण देण्याचा निर्णय बांगलादेश हायकोर्टने दिलेला आहे। हा निर्णय बांगलादेशातील नागरिकांना आवडलेला नाही। 2020 पासून हे आरक्षण 10% इतकं होतं। या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे देशातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन सुरू केलं, पण पंतप्रधान शेख हसीनांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश बदलण्यासाठी नकार दिला। यामुळे आंदोलन पुन्हा तीव्र झालं। देशामध्ये कर्फ्यू लावण्यात आली, काही आंदोलकांना जेलमध्ये देखील पाठवण्यात आलं आणि शेवटी शेख हसीनांनी शूट ऑन साइटची ऑर्डर दिली आणि यामुळे चिडलेल्या देशवासियांनी विद्यार्थ्यांच्या बरोबरच सर्वांनीच आंदोलन सुरू केलं आणि म्हणूनच 5 ऑगस्ट रोजी शेख हसीनांना राजीनामा देऊन भारतात यावं लागलं आणि आता बांगलादेश आर्मीचे चीफ वाकीर उझ जमान यांनी देशाची सूत्रे हाती घेतलेली आहेत।